नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत। फार झटपट बनवून तयार होते आणि खायलाही फार टेस्टी चवदार लागते आणि एकदम सोपी असल्यामुळे कुणीही याला पटकन बनवू शकता। त्यासाठी आपण मेथी घेतलेली आहे, छान अशी निवडून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आपण, म्हणजे याच्यावरचा डस्ट वगैरे जर्म्स असतात ते निघून जातात। आता हे शेंगदाणे आहे अर्धी वाटी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। हे मसाल्यासाठी लागणार आहे आपल्याला। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। पेस्ट तयार करत असताना आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। आपण यामध्ये कुठल्याही गरम मसाल्याचा वापर करणार नाही आहोत। फार साधी आणि सोपी रेसिपी आहे, फार झटपट बनवून तयार होते। आता हे छान असं याची पेस्ट करून घेऊया आपण। मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घेऊन। हे बघा आपल्याला दिसत असेल फार छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे। एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण येथे। आता कढई गरम करायला ठेवून घेऊया, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल येथे आपण टाकून घेतलंय। 1 चमचा जिरा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे बारीक चॉप करून टाकल्या आहे आपण। ह्याला छान फोडणी बसली की आपण जी भाजी निवडून धुवून घेतलेली आहे मेथीची ती यामध्ये टाकून घेऊ आणि छान 2 ते 3 मिनिटं याला आपण फ्राय करून घेऊया। छान अशी सॉफ्ट होईपर्यंत ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे। हे बघा आता जी पेस्ट आपण तयार केलेली आहे शेंगदाण्याची ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया थोडी थोडी करून। फार चवदार भाजी लागते, अत्यंत साधी सिंपल रेसिपी आहे, परंतु खायला फार छान लागते ही भाजी। आता हा मसाला सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। ह्याला साईडनी तेल सुटायला लागलं की मग आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। एवढं आपल्याला दिसत असेल तेल सुटायला सुरुवात झालेली आहे येथे। आता आपण यामध्ये आपल्याला किती प्रमाणात ही भाजी करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण येथे कमी जास्त करू शकतो। मी येथे 3 ते 4 व्यक्तींसाठी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी मी येथे थंडच टाकून घेतलेलं आहे कारण भाजी झटपट तयार होते आपली बनवून येते। आता हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला। आता 2 ते 3 उकळ्या काढून घेऊया आपण या भाजीला। बघा उकळी यायला सुरुवात झालेली दिसत असेल आपल्याला इथे। फार झटपट बनवून तयार होते, मिनिटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे। छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा आणि दिसायलाही फार छान दिसत आहे आपली भाजी। कुठल्याही मसाल्याचा वापर न करता झटपट बनवून तयार झाली आहे। आता याला आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। नक्की ट्राय करा रेसिपी, कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। धन्यवाद।